जर ही मुलं जर नसतील तर कदाचित मी आतमध्ये आलो असतो, कारण याच्या अगोदर सुद्धा आपण गुफा केली आहे, पण गुफेच्या आत नाही गेलो. ठीक आहे, बहुत बढिया. हे बघा, मी वेळ येऊ द्या, या हळू खाली खाली. असे हॉल्स आहेत. अच्छा, आता हे कुठल्या झाडाचे आहेत? वेगवेगळे सीड्स आहेत सगळे. आणि फायनली आपण येऊन पोहोचलेलो आहोत अगदी टॉपला. आणि इथं आल्यानंतर जे काही फील आहे ते शब्दात व्यक्त करण्यासारखं नाही आहे. जय शिवाजी. कलावंतीन दुर्ग हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील प्रबळगड किल्ल्याजवळ पश्चिम घाटात असलेले सुमारे 2250 फूट उंचीचे शिखर आहे. याला कलावंतीन दुर्ग असे म्हटले जात असले तरी हा एक सुळका आहे, जो प्रबळगडाचे एक उपांग आहे. कलावंतीन या शिखराचा उपयोग राज्यकर्त्यांनी आसपासच्या भागावर लक्ष ठेवण्यासाठी केला होता. नमस्कार, मी मिलिंद ताजवे तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे नवीन अशा ॲडव्हेंचरस व्लॉगमध्ये. आणि आज आपण आलेलो आहोत महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील अवघड गणले जाणाऱ्या किल्ल्यांपैकी एका किल्ल्याला भेट देण्यासाठी, आणि त्याचं नाव आहे कलावंतीन दुर्ग. तर आज आपल्यासोबत ट्रेक करण्यासाठी आलेले आहेत माझे मित्र, एक सतीश ज्याला आपण मागे मृगगडाला भेटलेले आहात, आणि अनिल शिंदे. हॅलो. अनिल पुण्यावरतून आहे आणि हा खोपोलीत राहतो. तर आज सकाळी लवकरच उठून आम्ही किल्ल्यासाठी निघालेलो आहोत आणि आल्यानंतर नाश्ता केला आणि आता जस्ट ट्रेकला स्टार्ट केलेला आहे. चला तर मग करूयात सुरुवात प्रवासाला. कलावंतीन दुर्ग आणि प्रबळगडासाठी पायथ्याचे गाव ठाकूरवाडी हे आहे. कलावंतीन दुर्ग पनवेल पासून 20 किलोमीटर, मुंबई पासून 60 किलोमीटर आणि पुण्यापासून साधारणतः 120 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणावरतून आपल्याला किल्ला आणि सुळका दोन्ही दिसतात. थोड्या वेळापूर्वी इथं धुक्याची चादर पसरली होती, पण घरून निघताना नाश्ता नव्हता केला, सो इथे येऊन नाश्ता केला तर तेवढ्या वेळात चादर गायब झाली. कलावंतीन दुर्ग हा खरोखरच लोकांमध्ये इतका पॉप्युलर आहे की शनिवार आणि रविवार या ठिकाणी गर्दीच गर्दी असते. पर्यटकांची संख्या जास्त असल्याने इथली पाऊलवाट एक प्रशस्त रस्ताच आहे. अक्षरशः या ठिकाणी खडी टाकून रस्ता बनवला की काय. हे पहा, हा जो रस्ता आहे आपल्या समोर चालतो आपण, त्याच्यावरती खडी आहे छोटी छोटी, आणि त्याच्या साहाय्याने रस्ता बनवला. इथे ह्युमिडिटी खूप आहे ना. आता सुरुवात पावसाला होईल, ऊन गेलेलं आहे. पाऊस सोयीनुसार यावा. आपल्याला जातो वरती जाताना नाही आला ना तर बरं आहे. येताना येईल ना. ठीक आहे, ओला ओला दिसतं म्हणजे पाऊस पडलेला आहे. निश्चित. काय जंगल आहे मस्त रे. क्या लागता है कुछ तो गडबड है. नुसतं गडबड आहे. तोड दो ये पेड़. दरवाजा या जंगल मार्गातून ट्रेक करत असताना आपल्याला अनेक ठिकाणी नैसर्गिक झोके पाहायला मिळतात. असे झोके खूप आहेत ह्या ठिकाणी. आधीमध्ये रस्त्यावर जाताना थोडं झोका खेळत गेलं पाहिजे. याशिवाय स्थानिकांनी सुद्धा काही झोके बांधले आहेत, त्यामुळे आपला प्रवास रमतगमतच होतो. शिवाय ठिकठिकाणी स्टॉल्स आहेत जिथे पाणी, लिंबू सरबत, कोकम इत्यादींमुळे आपण वेळोवेळी रिफ्रेश होऊ शकतो. आत्ता या ठिकाणी आपल्याला काही पर्यटक भेटलेले आहेत, तर ते अतिशय त्यांचा स्तुत्य उपक्रम आहे. झाडांच्या ज्या बिया आहेत तर त्या इकडे तिकडे फेकत चाललेत. कुठून आलेत सर तुम्ही? मुंबई विद्यापीठातून आलोय आम्ही. अच्छा, काय उपक्रम आहे हा? आम्ही काही झाडांचे सीड बॉल बनवलेत. अच्छा.
आणि आपल्या किल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी आणि पर्यावरण जपण्यासाठी आपण हा वा उपक्रम वा करतोय. वा वा. हे असे सीड बॉल्स आहेत. अच्छा, आता हे कुठल्या झाडाचे आहेत? आता वेगवेगळे वेगवेगळे सीड्स आहेत सगळे. याच्यात अच्छा. कोकोपीट, माती, खत वगैरे आणि त्याच्यामध्ये सीड्स आहेत. अच्छा, म्हणजे जे पावसाळ्यामध्ये ते त्याला हे मिळेल पाणी आणि ते उगून जाईल आपोआप. बरोबर, अतिशय छान. चलो, ऑल द Thank बेस्ट. you. बऱ्याच वेळानंतर ही पाऊलवाट जी आहे ती छोटी झालेली आहे आणि अरुंद पायवाट आहे आता ही, आणि दोन्ही बाजूला जंगल आहे. मस्त वाटतंय. ह्युमिडिटी थोडी जास्त आहे, पण म्हणजे थकल्याचं नाही तर त्या ह्युमिडिटीमुळे घाम येतो. या ठिकाणी आता बऱ्याच वेळानंतर ब्रेक घेतलाय, पण काय होतंय, चढण आहे. रस्ता जरी क्लिअर असला तरी चढण आहे आणि थोडी दमछाक 100% होतीच. काय अनिल, होती का नाही? अतिशय हो, दमछाक होते. आणि तू त्याच्यावर काय आयडिया करतो सगळ्यांना सांग. कमीत कमी बोलून माझी एनर्जी सेव्ह करायचा प्रयत्न हा. करते. तर हे काम त्याचं किती वेळपासून चाललेलं आहे? कमी बोलतच नाही, फक्त मी आणि सतीश गप्पा कारण माझ्यावर करतो. जबाबदारी दोघांना पण शेवटपर्यंत मला ते ट्रेक घडून आणायचं आहे. त्याला म्हणते कालपासून दोघंही घाबरलेले होते. अरे वा. त्यांना समजून सांगितलं, मित्रांनो घाबरायचं अँगल वेगळा घेतात. पाणी प्यायला थांबले का सगळे? चाललेत की आले खाली? चाललेत. बरं. चला, आमच्या बरोबरच आहे म्हणजे. हा? कुठून आले सगळेजण? वाशीवर आले. अरे वा, बरं. चला, हर हर महादेव. या ठिकाणी बऱ्याच वेळानंतर सगळ्यात पायऱ्यांचा पॅच लागलेला आहे एक. हे पहा, आणि या ठिकाणी आहे चपेटदान मारुती. हे पहा, शेपटी जी आहे वरती गेली आहे, अतिशय सुंदर आहे. या ठिकाणी गणपतीची मूर्ती आहे, ही एकदमच सुंदर आहे. हा जो पायऱ्यांचा मार्ग आहे आता चपेटदान मारुतीच्या वरतून लागलाय, तो थोडा थकावणार आहे, कारण खालून आपण इथपर्यंत येतोच, पण पायऱ्यांना कस लागतो लगेच. अगदीच थोड्या वेळात आपण पोहोचतो ते प्रबळमाची येथे. इथे हमखास थोडा वेळ का होईना स्पेंड करायला पाहिजे. डावीकडे कलावंतीन आणि प्रबळगड ऐटीत उभे आहेत, तर उजवीकडे निसर्गाचे विलोभनीय दृश्य आपल्याला पाहायला मिळते. अर्थात पावसाळ्यात ते अधिक खोलून दिसते. मगाशी पाऊस पडण्याचं वातावरण झालं होतं पूर्णपणे, जेव्हा ड्रोन आपला आकाशात होता आणि त्याला खाली येऊन लगेच निघायला म्हटलं तर सगळे जॅकेट वगैरे सगळं घालून घेतलं, रेनकोट वगैरे सगळं पूर्ण. आणि आता असं कडक ऊन सुटलं आहे, त्यामुळं इतकं गरम व्हायला लागलं आतमध्ये की सांगता सोय नाही आहे. त्यामुळं काढावं की ठेवावं आता हे प्रश्न पडलेला आहे. कारण जर आला अचानक परत तर काय, गॅजेट्स पण आहेत मागे आणि खिशात पण काही ना काहीतरी आपण ठेवतोच, मोबाईल वगैरे. पण या ठिकाणावरून ते पाहायला अतिशय भारी वाटतंय. हे पहा, या ठिकाणी आल्यानंतर बोर्ड पाहायला मिळतंय, प्रबळगडासाठी राईट साईडला आणि कलावंतींसाठी लेफ्टला. कलावंतींच्या कातळातल्या पायऱ्यांपर्यंत जाताना डिफिकल्टीज वगैरे बिलकुल नाहीत, पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी थोडा स्टॅमिना नक्कीच पाहिजे. ज्या ठिकाणी आपण थांबलेलो आहे अगदी त्या पायऱ्यांपर्यंत जाण्यासाठी 15 मिनिटं साधारणतः राहिलेले आहेत. तर म्हटलं आता इथे थोडीशी काहीतरी कोल्ड्रिंक वगैरे म्हणजे सरबत घ्यायला पाहिजे, कोकम सरबत. सह्याद्रीच्या कडे कपारी घुमतो वारा तुझ्या नामचा. वा 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 वा. उरलेला 20 मिनिटांचा रस्ता आपला घाम काढतो, कारण इथून पुढे फक्त चढणच आहे. ट्रेकला सुरुवात केल्यापासून पायऱ्यांपर्यंत जाण्यासाठी व्यक्ती परत्वे 2.5 ते 3.5 तास सुद्धा लागू शकतात. पाश्चात्य संगीत लावलंय का कोणी?
गुफा आहे ना बाबा, त्या केव मध्ये जायला लांब आहे कुठे होते? आम्ही स्लो चाललो शूट करत वेळ जातो. नाही आम्ही अजून स्लो येतो. अरे कोण गेलं या ठिकाणी? जी गुफा आहे ती आपण पाहणार आहोत. या ठिकाणी काही मित्रमंडळी मला भेटलेली आहेत, तर ते बोलले की आपण गुफेत जायचंय. तर चला, सगळेजण आहेत म्हणून आपण डेअरिंग करूयात आणि जाऊन येऊयात. चला, कोण लीडर बनतंय? मी. चलो चल फक्त फ्लॅश ऑन कर. घ्या तुम्ही, जावा वरती, घ्या वरती, घ्या कॅमेरा, घ्या त्याला दादा, कॅमेरा दा. तर अशा प्रकारे हे पाहू शकता, ही आहे गुफा आणि हे मेंबर सगळे आपल्या बरोबर येणार आहेत ऑलरेडी. सफोकेशन नाही होणार एवढं. इकडून टर्न आहे. बॉक्स खाली मोबाईल टॉप थोडं लाईट कॅमेरा घ्या. अखेर आपण आतमध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी मला मेन्शन करू वाटतं की जर ही मुलं जर नसतील तर कदाचित मी आतमध्ये आलो असतो, कारण याच्या अगोदर सुद्धा आपण गुफा केली आहे पण गुफेच्या आत नाही गेलो. ठीक आहे, बहुत बढिया. हे बघा, हे वेळ येऊ द्या, या हळू खाली चला, खाली अजून पाणी सरकून जावा. अनिल शिंदे आलेले जे आतमध्ये त्यांना सगळ्यांना पार्टी पण खूप झालाय. त्या मुली सगळी मुलं असल्यामुळे जमलं आपल्याला. आम्ही पण व्हेरी स्पेशल थँक्स टू दिस पर्सन. वेलकम. तुझं नाव सांग? हिमांशु गजकोश. अच्छा, कुठलं गाव? सोलापूर. अच्छा, अरे वा वा. तुमचा ग्रुप कुठून आला? आमचं मुंबईचाच आहे. मुंबईचा. तिघींची नावं सांगा. माझं नाव हर्षदा राऊळ. अच्छा. प्रिया सोडा. सिद्धी कदम. तर अशा प्रकारे हे जे काही जमलेलं आहे हे सगळ्यांच्या एकत्रितपणामुळे आम्ही इथं आतमध्ये येऊ शकलेलो आहे. पण जाम मजा आली. गुहेपासून अगदीच 5 मिनिटांमध्ये खिंडीच्या बेसपाशी आपण पोहोचतो. कलावंतीन ज्या पायऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे त्या पायऱ्यांचा प्रवास इथून सुरू होतो. एका रशीच्या सहाय्याने आपण अधिकच्या सुरक्षिततेसह इथला छोटा पॅच पूर्ण करतो. एकदम इझी होता तो. आता रोपला धरून आलो आपण. इथल्या पायऱ्या ज्यांनी कोणी बनवल्या असतील त्यांच्या कौशल्यपूर्ण कारगिरीचे खूप कुतूहल वाटते. प्रशस्त अशा पायऱ्या आहेत. 1 फूट, 1.5 फूट तर कुठे कुठे 2 फुटाच्या कोरीव पायऱ्या आहेत. इथे ना रेलिंग्स ना कशाचा आधार. कातळात कोरलेल्या या पायऱ्यांची थोडी भीती वाटत असली तरी पाऊ करण्याचे काहीच कारण नाही. योग्य ती काळजी घेतल्यास ते सहज शक्य आहे. असे निघा ना बाहेर बाहेर. ड्रोन होता ना. शिवाजी महाराज की भवानी जय शिवाजी. तुम्ही या साईडला उभं राहा ना. हे अनिल सतीश दोघं मस्त द्या. येऊ का?
संपलं का? आहे ना. पहिला स्टॉप. आपण पायऱ्यांच्या चढाईसाठी सुरुवात केली. आणि इथपर्यंत आत्ता आपण आलेलो आहोत. अजून फक्त इथपर्यंतचाच प्रवास आपला बाकी आहे. आपल्या ड्रोनच्या माध्यमातून मला पाण्याची 3 टाकी दिसली. यातील पहिल्या 2 टाक्यांचा ऍक्सेस पॉसिबल आहे, परंतु तिसरे पाण्याचे टाके पाठीमागच्या बाजूला आहे, जिथे जाण्यास रोपचा वापर करावा लागतो. अर्थात तिथे जाण्यास मनाई आहे. खिंडीच्या बेसपासून साधारणतः 135 पायऱ्या चढून आपण वर आलो. त्यानंतर उरलेला 10 ते 15 मिनिटांचा पॅच हा मुरमाड घसरट वाटेचा आहे आणि सर्वात शेवटी एक छोटी रोप क्लाइम्बिंग आपल्याला करावी लागते. अनेक लोक अगदी माफक म्हणजे 30 रुपये प्रत्येकी असे शुल्क येथे घेतात. जय महाराष्ट्र. 25 ते 30 फूट उंचीवर रोपने चढून सुळक्याच्या माथ्यावर आपण पोहोचतो. आणि फायनली आपण येऊन पोहोचलेलो आहोत अगदी टॉपला. आणि इथं आल्यानंतर जे काही फील आहे ते शब्दात व्यक्त करण्यासारखं नाही आहे. जय शिवाजी, जय भवानी, छत्रपती संभाजी महाराज की इथं जेवढी लोक आहेत त्या सगळ्यांचा उत्साह हा ओसंडून वाहत आहे अगदी. आणि फार सुंदर वातावरण झालेलं आहे. या ठिकाणी काही मुली पण बसलेल्या आहेत. आणि त्या ठिकाणी छत्रपती महाराजांचा स्टॅच्यू आहे. कलावंतिणीच्या माथ्याचे आणि येथील स्थानिकांचे जिव्हाळ्याचे नाते असून दरवर्षी शिमग्याच्या सणाला सर्व आदिवासी ठाकर बांधव एकत्र येऊन या सुळक्यावर ठाकर नृत्य करतात. या ठिकाणावरतून आपल्याला प्रबळगड, माथेरानचा डोंगर, पेपचा किल्ला, चंदेरी आणि मलंगगड दिसतात. आणि या बाजूला आहे शिवलिंगाच्या आकाराचा कर्नाळा किल्ला. अशा प्रकारे आता वेळ झालेली आहे परतीची. आणि या टॉपवरती बराच वेळ बसलो आम्ही. आणि इतकी हवा भारी सुटली, व्ह्यू इतका भारी दिसतोय की अवर्णनीय आहे. चला आता आपल्याला उतरायचं आहे. आणि किल्ल्यावर चढणं जेवढं एक्सायटेड आहे किंवा थ्रिलिंग आहे त्यापेक्षा उतरणं हे नक्कीच थ्रिलिंग आहे जास्त. ठीक आहे, तर खाली जाताना सुद्धा मी जे फुटेज आहे ते मी ॲड करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर जे कोणी नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू आहे का नवीन किल्ल्यावर. टेक केअर, बाय बाय. महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात कलावंतींचे नाव आणि क्रेज आहे. या ठिकाणी मला नमूद करू वाटते की जर कुठल्याही प्रकारे मस्ती न करता आणि दोन्ही हातांचा सुद्धा व्यवस्थित वापर करून चढलो आणि उतरलो तर कलावंतीण इतका अवघड नाहीये जितका तो समजला जातो किंवा दाखवला जातो. आणि हो, ज्यांना उंचीची भीतीच वाटते त्यांनी न गेलेलेच बरे. या ठिकाणी माझे सर्वांना एक आवाहन आहे. सध्या पावसाळ्यात ट्रेकिंग करताना स्वतःची काळजी घ्या. अवघड ठिकाणी जाऊ नका. अतिउत्साह आपण टाळला पाहिजे. स्वतःची काळजी घ्या. जय शिवराय.